अरुंधती माडिक हे नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे. त्या कोल्हापूरमधल्या एक प्रतिष्ठित महिला नेता असून खासदार धनंजय माडिक यांच्या पत्नी आहेत. त्यांनी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणावर बरंच काम केले आणि महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले. आज महिला दिनानिमित्त आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सर्वात प्रथम मॅडम, भागीरथी संस्थेची जी स्थापना तुम्ही केली त्याच्या मागची प्रेरणा काय आहे नेमकी? भागीरथी महिला संस्था मी 2009 साली स्थापन केली. प्रेरणा म्हणजे महिलांना समान न्याय समाजात राहत असताना त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हा प्रामुख्याने खासदार धनंजय माडिक साहेबांचा उद्देश होता. थोडंसं मनमोकळेपणाने दुसऱ्या महिलेसमोर महिला बोलतात म्हणून मला वाटतं साहेबांनी हे प्लॅटफॉर्म दिलं आहे की तू जा, थोडेसे कार्यक्रम घे, त्यांच्या समस्या जाणून घे आणि मग आपण दोघं मिळून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. असं करत आम्ही ही संस्था स्थापन केली आणि आता खूप विश्वासाने आमच्यापर्यंत सगळेजण काम घेऊन येतात. त्यांना खात्री वाटते की संस्थेत आलं साहेबांकडं माझ्याकडं की 100% त्यांचं काम होईल. बरोबर. तर आतापर्यंत तुम्ही महिलांसाठी बरेच उपक्रम राबवलेत, तर असा कोणता उपक्रम तुम्ही राबवला आहे ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतोय? मला वाटतं 2 गोष्टी प्रामुख्याने आम्ही जे काम केलं म्हणजे महिलांचं आरोग्य, जे वेळोवेळी त्याची तपासणी व्हायला पाहिजे. मला वाटतं त्यांच्यात ती जनजागृती करणं फार महत्त्वाचं होतं. म्हणून मोफत आरोग्य शिबिर आम्ही खूप वेगवेगळ्या तालुका स्तरावर घेतल्यात. आणि दुसरं म्हणजे अर्थार्जन. कारण काय, महिला सबल जर तुम्ही बघायला गेलं तर मग अगदी जिजाऊंचं नाव घेऊ शकतो, सावित्रीबाई फुलेंचं घेऊ शकतो. त्यामुळं ते कुठंतरी गुण महिलांच्यात आहे. फक्त त्यांना एक मार्गदर्शन वेळोवेळी मिळणे आणि मग त्यांची आर्थिक सबलीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टिकोनातनं त्यांना प्रशिक्षणच्या माध्यमातून व्यवसाय उभा करायसाठी मार्गदर्शन आणि आता गेले 2 वर्षापासून आम्ही भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत पण करतो की बाबा कुठलाही व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे छोट्या प्रमाणात तर त्याला आर्थिक मदतसुद्धा करतो. असा हा आमचा 15 वर्षाचा प्रवास आहे. अच्छा. तर आता महिला सबलीकरणावर जास्त तुमचा भर आहे, तर हे सगळं करत असताना कोणती नेमकी आव्हाने तुमच्या समोर होती आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी केली? आव्हान की महिलांना एकत्र करणं हेच मोठं आव्हान आहे. कारण का त्यांना नेहमी असं वाटतं आणि हे भारतीय संस्कृतीत कुठंतरी अगदी लहानपणापासून रुजवलं गेलं आहे की तुमचं घर सर्वस्व समजून तुम्ही पहिलं घरातल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित हे करा आणि मग घरातनं बाहेर पडा. त्यामुळं महिलांना जमा करणं, एकत्र करणं आणि मग त्यांच्यासाठी ते कार्यक्रम जे राबवलेत ते वारंवार, त्यामुळे तोच एक मोठं आव्हान होता. पण आता नक्कीच महिलांना ते कळून चुकलेलं आहे की पुरुषांच्या बरोबरीने आपण बाहेर पडलं पाहिजे. कारण काय, आज आपण 21व्या शतकात जगत असताना मुलांच्या वेगळ्या प्रायोरिटीज आहेत. आपल्याला पण आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायला जर आवडत असेल तर थोडंसं आर्थिकदृष्ट्या आपण कुठं तर पाठीमागं नाही पडलं पाहिजे. आणि मग हा प्रयत्न महिलांचा चालू झाला आणि आता खूप छान त्यांना व्यासपीठ आम्ही भागीरथी महिला संस्थेच्या वतीने उभा करून दिला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अच्छा. तर आतापर्यंत तुम्ही बरेच उपक्रम राबवलेत भागीरथी संस्थेच्या माध्यमातून. आता पुढील भविष्यात कोणते उपक्रम तुमच्यासमोर आहेत? समाजात जे काय प्रामुख्याने प्रश्न आहेत, म्हणजे जसं आज पर्यावरणावर खूप काम केलं पाहिजे, तर प्लॅस्टिक मुक्तीवर जसं आपण मगाशी बोललो त्याच्यावर प्रामुख्याने काम करायचं की आणि त्याच्यातनं नक्कीच महिलांना काम मिळू शकतं. म्हणून ते करणं फार महत्त्वाचं आहे. महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळं सेल्फ डिफेन्ससारखे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतो की बाबा स्वतःची सुरक्षा तुम्ही स्वतः करा. आणि वयात येणाऱ्या मुली की अगदी लहान वयापासून
त्यांना जसं भारतीय संस्कृती काय, आपलं कल्चर हे सगळं घरातनं शिकवलं जातं, तसंच समाजात जेव्हा तुम्ही बाहेर जाता, मग अगदी स्कूल कॉलेजच्या वयापासून त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणं की बाबा तुम्ही कुणाच्या बरोबरी म्हणजे कमी नाही आहे तुम्ही कशातही, आणि मग तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे. आणि त्याच्याबरोबर समाजात राहत असताना तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, आईवडिलांचा मान सन्मान कसा तुम्ही राखला पाहिजे, आणि मग न चुकता चांगला अभ्यास करत तुम्ही एक उंची आणि तुमच्या घरच्यांचं मला वाटतं स्वाभिमान आहात तुम्ही, तर त्या दृष्टीने तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. कारण का कुठंतरी एक सकारात्मक दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचं आहे, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं. कारण का हल्ली डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन त्यांच्या मनात येतात, तर ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करत आलो. आता तुम्ही नुकतेच म्हणाला की प्लास्टिक मुक्ती यावं किंवा पर्यावरण संरक्षण, तर हे तुम्ही आता उपक्रम चालू केला आहे, तर याची थोडीफार माहिती सांगाल का मॅडम? प्लॅस्टिक बंदी तर नक्कीच व्हायला पाहिजे, कारण का हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे, आपल्यासाठी हानिकारक आहे, जे परिसरातले जनावरंसुद्धा आहेत त्यांच्यासाठी. कारण का आपण असंच कुठंतरी कचरा जरी टाकला आणि ते चुकून जनावरांनी कुठल्या खाल्लं तर ते त्यांच्यासाठी हानिकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कापडी पिशव्या ह्या गोष्टी आपण किंवा कागदी पिशव्या वापरल्या तर नक्कीच ते पर्यावरणासाठी चांगल्या आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला अर्थार्जन मिळतो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांना शिलाईसारखं त्याच्यातनं कापडी पिशव्या शिवून तुम्ही मार्केट प्लेसला वगैरे ते देऊ शकता, आणि दोन्हीचं म्हणजे अर्थार्जन पण होतं आणि संरक्षण पण होतं पर्यावरणाचं. तर मॅडम एवढं सगळं तुम्ही करत आहात, एवढ्या महिलांना तुम्ही स्वावलंबी बनवले, तर या सगळ्यामध्ये खासदार धनंजय महाडिकचं सहकार्य तुम्हाला कसं लाभलं? अरे दररोजचंच आहे, म्हणजे दररोज साहेबांचं कुठल्या ना कुठल्या तर गोष्टीसाठी मार्गदर्शन घ्यायला लागतात. माझ्यासमोर काय अडचणी आल्या तर आम्ही दोघंजण त्याच्यावर डिस्कशन करतो की साहेब असं झालं काल ऑफिसमध्ये, ही एक लेडी आलेली, त्यांची ही समस्या आहे, तर मी कसं सोडू, कुणाला फोन करू. तर दररोज दैनंदिन जीवनातच साहेबांचं एवढं छान मार्गदर्शन आहे. आणि मी त्या घरातली स्त्री म्हणून जो मला मानसन्मान मिळालेला आहे हे मी माझं भाग्य समजते. आणि तसंच समाजातल्या इतर महिलांसाठी पण साहेब काय करतात माझ्यासाठी, आणि दुसऱ्यांनी तो जो आदर्श घेऊन आपल्या घरातल्या त्या स्त्रीला जो मानसन्मान देतात, नक्कीच त्या घरात सुखसमृद्धी नांदते असं मला वाटतं. त्यामुळं कुठल्या गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला पाहिजे. तसंच आमच्या घरात वातावरण आहे. आता तो दोघीही सुना आहेत, त्याच्यामुळं खूप खेळीमेळीचं छान वातावरण आहे. आणि पावलोपाली साहेबांचं मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सगळं काम करत आलेलो आहे. अगदी खरंच आहे, कौतुकाची गोष्ट आहे मॅडम. तर आज महिला दिन आहे आणि या निमित्तानं कोल्हापुरातील महिलांना किंवा समस्त महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की 365 दिवस आपला दिवस समजून आपण चांगलं काम केलं पाहिजे. समाजात जे लोक आहेत त्यांना मदत केली पाहिजे, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, आपल्या अर्थार्जनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण का कष्टाशिवाय कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळं ते करण्यासाठी नक्कीच भागीरथी महिला संस्था तुमच्या साठी काम करायसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचू इच्छितो. त्याच्यामुळं आज महिला दिनाच्या नक्कीच तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आई महालक्ष्मीचरणी प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यात सुख समाधान नांदो, चांगलं आरोग्यदायी आयुष्य तुमचं जावं, एवढीच शुभेच्छा. तर आज आपण महिला दिनानिमित्त अरुंधती महाडिक मॅडमशी संवाद साधला आणि त्यांनी महिलांना खूप छानसा संदेश दिला आहे की कष्टाशिवाय फळ नाही. तर खरंच आहे मॅडम, आणि आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि महिला दिनाच्या तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.